मागच्या भागात द्वारकेच्या पवित्र भूमीवर श्री द्वारकाधीशांचे दर्शन घेत आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे चरणी नतमस्तक होत आमची गुजरात सफर पुढे निघाली. त्या भूमीकडे जिथे श्रद्धेने इतिहास घडवला, जिथे आक्रमणाने मंदिर उद्ध्वस्त केलं, पण भक्तीला कधीच हरू शकलं नाही. भारताच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचे पवित्र धाम श्री सोमनाथ महादेव. चला, इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्माच्या या अद्भुत प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. तर फायनली आता आम्ही 200-250 किलोमीटर कव्हर करून आम्ही द्वारकेवरून पोहोचलोय. हे डायरेक्ट सोमनाथ. आता सोमनाथला मी एक रूम बघितलाय. 3 स्टार आहे ना भाई? 3 स्टार रूम आहे. 3 बेड आहेत. 1 सिंगल चेक आहे आणि 2 पर्सन साठी. तर बघू आता तुम्हाला दाखवतो. 5 स्टारची लाईट नाही, जेवढे आहे पण तेवढे आपण करायची. नो वरीज. तर तुम्हाला दाखवतो 3 स्टार आमचं बुक केलेलं सोमनाथमध्ये हॉटेल. विदाउट चप्पल चाललो आम्ही. कुर्ता बिरता मार के चारे लेने क्या इधर रूम भी देख सकते आप. इधर देखो, हे बघा रूम आता सध्या कचरपट्टी झाले आत्ताच. आता फ्रेश वगैरे होऊन इकडे जरा आम्हाला खायला चटपट राहण्यात चाललोय आम्ही. जरा मस्त काहीतरी घेतो खायला वगैरे. तर आता आम्ही आहेत सोमनाथला ना. आमचं मेन फिरायला येण्याचं कारण म्हणजे चा विस्मय. त्याचा आहे उद्या बड्डे आणि बड्डे स्पेशल आम्हाला करायचं होतं ज्योतिर्लिंगांचं दर्शन सोमनाथ. तर त्याचं उद्या बड्डे आहेत. आता आज 1 तारीख आहे, उद्या 2 तारीख आहे. तर आम्ही केक घ्यायला आलेत. उमेश आहे इकडे, केक घेतो एक मस्त आता आणि रात्री सेलिब्रेशन करू. त्याला थोडेफार डाऊट असेल की आम्ही केक वगैरे आणू, पण समजणार पण नाही कारण केक आम्ही खाली ठेवू. आम्ही 2nd फ्लोअरला आहे. हा रसमलाई बुक केला आहे. आज आहे 1 फेब्रुवारी, मग उद्या आहे 2 फेब्रुवारी विस्मयचा बड्डे. खूप फिरलो तेव्हा इकडे बरंच चालत आलं तेव्हा इकडे केक शॉप भेटला आम्हाला. हां नाम लिखो विशू. VISHU. तर आता केक वगैरे मी घेतला आहे. आता परत चालत जायचं आहे परत आम्हाला तिकडे न. प्लस आम्ही आज जेवणाचं तिकडे ऑर्डर दिली, तिकडून जेवणाचं आम्ही कलेक्ट करून मग आम्ही जाऊ पुढे आमच्या रूमवरती. काय बोलतो वंश, केकसाठी आपण कुठे आल्यात? काय माहिती, काय समजा नाही. केक आबरा काढा आबरा गिली काम होऊ शकते आमचं. हाँ, किधर भी टपक सकता है. इधर बहुत एड़े फाटी के लोग लग रहे हैं. क्या बोलूं, क्या मालूम, क्या विषय क्या नहीं. चलो काम 25 करते हैं. A few moments later. 8, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लाव ना, तुझा आवाज मोठा आहे ना. Happy birthday to you. Happy birthday birthday to to you. Happy birthday Happy birthday to you. अरे तोंडाला थाप. The next day. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आमची सकाळ झालेली आहे. सोमनाथमध्ये सगळे रेडी होतात इकडे. आता आम्ही जातो दर्शनाला. शनी आमचा नीलू भाऊ काय चोरा लागलाय. उई बाप्पा, गुब्बारा नीलू भाऊ. तर आता मस्त दर्शनाला जातो सोमनाथला. सहल सुरू झालेली आहे. हे भाई कुठे जायचं? सलीला जायचं सलीला. हे झेंडू सारखं 3 स्टार हॉटेल आहे. काय 3 स्टार सारखं कुछ भी नाही इधर. आता आम्ही इकडे गाडी पार्क केली आमची. नीलू भाऊ
आता आम्ही जातो. आता बघूया, काल तेवढी गर्दी इकडे वाटत नव्हती, पण आज जरा सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी वाटते. आता बघू दर्शनाला किती वेळ लागतोय. इकडे सर्व सोयी प्रॉपर आहेत. पार्किंगला प्रॉपर स्लॉट आहेत. कार पार्किंगला आहे बघा. येस भाई कार ठेवून पार्क करून आलाय आता. भाई पहिल्यांदा ना सोमनाथ पहिलून जायला मिळतं. पहिलून जायला माझा दुसरा टाइम आहे. बघू, पण काय आठवत नाही. 9वीला आलतो. आमचं बाई जाम फिरते. यो जास्त फिरते. फायनली सोमनाथ मंदिर समोर दिसतंय. सोमनाथला याचं कारण भाईचा बर्थडे आहे आज 2 फेब्रुवारी. ओम नमः शिवाय. हे बघा, अरबी समुद्राच्या किनारी गुजरातच्या प्रभास पाटण येथे उभे असलेले श्री सोमनाथ महादेव मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. पुराणांनुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतींच्या शापातून मुक्त करण्यासाठी भगवान शिव येथे प्रकट झाले. त्या दिवसापासून हे स्थान सोमनाथ म्हणजेच सोमाचे नाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. इतिहासाच्या पानांमध्ये सोमनाथ मंदिर केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही, तर संघर्ष, पुनर्निर्माण आणि अटल विश्वासांचंही प्रतीक आहे. अनेक परकीय आक्रमणांमध्ये हे मंदिर वारंवार उद्ध्वस्त करण्यात आले, पण प्रत्येक वेळी ते नव्या तेजाने पुन्हा उभं राहिले. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने या मंदिराचे पुनर्निर्माणाचा संकल्प करण्यात आला आणि आजचं भव्य सोमनाथ मंदिर भारताच्या श्रद्धा आणि स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक म्हणून उभं आहे. हर हर महादेव. सोमनाथच्या या पवित्र भूमीत भक्ती आणि इतिहासाचा प्रवास आजही अखंड सुरू आहे. फायनली आमचं दर्शन झालंय सर्वांचं. आता प्रसाद वगैरे घेतलं ना, बाहेर आम्ही एक्झिटच्याकडे आलो आहे. आम्ही बघा, तुम्हाला मंदिर इकडून लांबून दिसतं. आतमध्ये फुल सिक्युरिटी आहे. मोबाईल अलाव नाही, कायच अलाव नाही. तर आता इकडे मी तुम्हाला दाखवतो मंदिर. आजपर्यंत आता हे माझं पाचवं ज्योतिर्लिंग झालं आहे. त्याच्यामध्ये पण हे खूप भारी होतं, खूप भारी. कारण प्रॉपर देवाची पिंड प्रॉपर दिसत होती. ज्योतिर्लिंग जे आहे प्रॉपर दिसत होतं. छान वाटलं. अख्ख्या 12 ज्योतिर्लिंगमधलं हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, आणि माझं देखील झालेलं आहे फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे. तर इकडे बघतो, जरा फोटो वगैरे अजून काढतो आम्ही. हे बघा, सोमनाथ ज्योतिर्लिंग खूप सुंदर, बरं वाटलं. सोमवारचा दिवस होता आजचा. मध्ये मोबाईल अलाव नाही मिळत, पण इकडे एक असा पॉईंट आहे, तिथून म्हणजे एक बाण स्तंभ टाईप एक आहे, तिथून सरळ लाईन गेली ना तर म्हणजे कुठलाच दगड वगैरे काय भेटत नाही अंटार्क्टिकापर्यंत जाईपर्यंत. ते खतरनाक आहे इकडे, मॅनेजमेंट वगैरे सही आहे. तर मस्त आता दर्शन झालं आहे. सोमवारचं पहिली सकाळ एक ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन निघालो आहे. तर आता बघू अजून इकडे जवळपास काय असेल बघण्यासारखं, तिकडे आता आम्ही जाऊ. मस्त समुद्राच्या किनारे असलेले मंदिर सोमनाथ. आता मी इकडेच सोमनाथच्या इकडेच समुद्रा साईडला एक बाणगंगा म्हणून आहे, तर तिकडे समुद्रात पिंड आहेत. या साईडला आहे मंदिर आहे बघा, ते समोर दिसते सोमनाथचं मंदिर आहे. याच्या ह्या साईडलाच बाणगंगा म्हणून आहे. ते बघा, तुम्हाला दाखवतो तुम्हाला. तिकडे शंकराचे पिंड आहेत समुद्रामध्ये. बऱ्याच ठिकाणी असे आहेत शंकराचे पिंड, पण आता इकडे थोडा पाणी जास्त आहे, त्याच्यामुळे दर्शन घेता नाही येणार, म्हणजे आतमध्ये हात लावता वगैरे येणार नाही, कारण पाणी जास्त हाय टाईड्स, लिटिल हाय टाईड्स आहे. ओके, दाखवतो तुम्हाला. समोरच त्या शंकराची पिंड आहे. पाणी तर सुंदर आहे इकडे गुजरातला. हा, तिकडे बाणगंगा बोलतात, इकडे समुद्रात पिंड आहेत. हे बघा, 2 तुम्हाला दिसत असेल, एक इकडे आहे, एक इकडे आहे. ते अजून खूप आहे. हा सांगतो इकडे बऱ्याच पिंड आहेत, पण आता पाणी थोडा वरती आहे, भरती असल्यामुळे थोडा. हे बघा, A few moments later. आता आम्ही इकडे आलोय सोमनाथच्याच बाजूला भालका मंदिर म्हणून आहे, तिथे आलोय आम्ही. तर आता आम्ही सोमनाथवरून 85-90 किलोमीटर कव्हर करून आता इकडे आलो आहे मी, श्री गंगेश्वर महादेव. हे बघा, समुद्राच्या ठिकाणीच आहे. हे बघा, व्ह्यू बघा. तिथे 5 महादेवाची पिंड आहेत.
अभिषेक रोज समुद्र त्यांना पाण्याने अभिषेक घालतो. ते खूप चांगलं प्रसिद्ध ठिकाण आहे हे श्री गंगेश्वर महादेवाचं. हे चाललेत आमचे गँग पुढे. आता अजून इकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. बघूया कसं आहे पुढे. चलते रे. पाणी येणार नाही तर काय. हाच समुद्र आहे. इथून असा पाणी येतो आणि शंकरच्या पिंडीला अभिषेक करतो. आता आम्ही इथून जाणार थेट डायरेक्ट सालंगपूरला. इथून जर मस्त झालं. 5 शिवलिंग होते, त्याचे दर्शन वगैरे घेतलं. समुद्र आहे बाजूलाच, खतरनाक वाईब्स आहे तिकडे. आता डायरेक्ट आमची किती किलोमीटरची आहे रनिंग? आता एकूण आपली 270 किलोमीटर पर्यंत रनिंग आहे. 270 किलोमीटर रनिंग आहे. बघूया आता किती टाइम लागतोय. बघूया. पहिला अगोदर रगडायला लागेल काहीतरी. भूक लागले आम्हाला आता भूक लागली. पक्की भूक लागले. रात्री जेवलेलं आहे तेच आम्ही आता बघू. हा, नाश्ता नाही काय नाही. तर मस्त मंदिर होतं इकडे, काय गंगेश्वर मंदिर. तर नक्की तुम्ही पण व्हिजिट करा. चलो. तर बराच प्रवास आहे सोमनाथवरून सालंगपूर. आता अर्ध्या का आम्ही पोहोचलोय, तर बराच बाकी आहे अजून. मग उद्याचं सकाळचं दर्शन आमचं पहिलं सालंगपूरला असणार. इकडे बघा व्ह्यू. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय सारंगपूरला. 3-3.5 तासाची रनिंग होती. बघा समोरच मंदिर आहे आणि हा गेट. हे बघा खतरनाक. आमचं दर्शन वगैरे कदाचित आज पण घेऊ आणि उद्या पण घेऊ. इकडे वातावरण खतरनाक असं सारंगपूरमध्ये. सही आहे. तर मंदिराच्या बाजूलाच आम्ही स्टेसाठी एक रूम घेतला आहे. या साईडला मंदिर आहे. इकडे जे दिसते ना हे, इथे हे, आणि इकडे सुंदर अशी हनुमान स्टॅच्यू. तर आता सर्व सामान गाडीतून उतरवलंय. आता जातो रूमवर मस्त. ये देखो बैग बिग लेके, इधर देखो ना कितना सामान लेके चल रहा है भाई. लग रहा है घूमने के लिए आया है. और ये अपना तावेद भाऊजी इधर है, और इधर हमारा विस्मय भाई. ये हमारा उमेश दादा भाई. रूम मध्ये वगैरे सामान वगैरे ठेवला. आलो जरा जेवण्यासाठी. इकडे वृंदावन रेस्टॉरंट होतं, हॉटेल. तर आम्ही मस्त इकडे आल्यात. छास प्यायला लागल्यात. आपल्याला जमत नाही छास. इकडे छास बी बघतो. भाईचा रिव्ह्यू बघू. छास एक नंबर. भाईचे होनेस्ट रिव्ह्यू. ऑनेस्ट रिव्ह्यू. यांच्या हिशोबाने होता पण एक नंबर खातात. काय टाकू ते पण समजत नाही. मीठ टाकू काय बरोबर झाला आता. काम बिना मिठाचं होतं म्हणून ते टेस्ट नव्हती घेत. मीठ टाकल्यावर टेस्ट. मीठ आपण टाक. पंजाबी त्याला कचकावून सुपला साफ केला आम्ही. खाताना दाखविलं नाही. मस्त खाला. पंजाबी थाली, पनीर भाजी आलेली, मिक्स भाजी आलेली, डाळ, जिरा भात. किंवा आमच्या काळबाजी हात धुतो ना. जेवण वगैरे आता मस्त शतपावलीला आलो. इकडे चालत चालत बघतो. इकडे गार्डन पण आहे आणि स्टॅच्यू ऑफ लॉर्ड हनुमान, किंग ऑफ सालंगपूर तुम्हाला दाखवतो.
खतरनाक अशी हनुमानाची तिकडे स्टॅच्यू आहे हनुमानांचा. वा. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजल्यात सकाळचे आता 5:30 वाजतील. 5:30ची सारंगपूरला आरती आहे. तर ती आता आम्ही सर्व येतात पुढे. मी चाललो पुढे. गाडीतून डिक्कीतून नारळ वगैरे घ्यायचे आहेत. तर बघूया, हा एक 5:30ची आहे, एक 7:30ची आहे. चला, लिफ्टून आले. सारंगपूरमध्ये खूप काय चांगलं, इतकं डेव्हलपमेंट केलं ना, चांगली राहण्याची सोय, पार्किंग वगैरे, गार्डन वगैरे, A to Z गोष्टी चांगल्या आहेत. तुम्ही पण नक्की विजिट करा सारंगपूरला, गुजरातमध्ये. चलो. गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील शांत सारंगपूर गावात वसले आहे श्री कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर. स्वामी नारायण संप्रदायातील हे मंदिर जगभरातील लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. असे मानले जाते की भगवान हनुमानांच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील संकटे, भय आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो. म्हणूनच त्यांना येथे कष्टभंजन देव म्हणजेच कष्ट दूर करणारे प्रभू म्हणून ओळखले जाते. सन 1905 मध्ये सद्गुरू गोपालानंद स्वामी यांनी या मंदिरात हनुमानजींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हे स्थान श्रद्धा, सेवा आणि भक्तीचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि कष्टभंजन देव यांच्या चरणी आपले दुःख, चिंता आणि मनोकामना अर्पण करतात. जय श्रीराम, जय कष्टभंजन देव. आता मी लाईनीत आहे तिकडे. जय समोरच देवाची मूर्ती आहे. मस्तपैकी खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं सारंगपूरचे आपले बजरंगबली. आता आम्ही इकडे दुसऱ्याकडे झालो. खूप 2 आरत्या, एक मंगळवारची मेन आरती, ती पण आमची झाली. कसं वाटलं भाई? 1 तास आपण मंदिरात होतो. मस्त एकदम. म्हणजे काय धक्काबुक्की काय नाही, खूप वेळ म्हणजे मन भरून दर्शन घेतलं. आम्ही 5:30च्या आरतीला गेलेलो. ते डायरेक्ट उतरलो आहे आम्ही. आता 6:15 झाले. म्हणजे एवढा वेळ आम्ही मंदिरात होतो. खूप सुंदर असं दर्शन झालं, म्हणजे मन भरून प्रॉपर मस्त आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा सारंगपूरला. कष्टभंजन देव. तिकडे आपली माणसं चालल्यात पुढे चालत दर्शन घेतलं आहे. थंडावल्यात आकुडल्यात मस्त वारा सुटल्याने हे मंदिर सारंगपूरचं कष्टभंजन देव. जय कष्टभंजन देव. तर इकडे मस्त दर्शन वगैरे घेऊन आता मी निघालो आहे. समोरच बघा किती मोठा स्टॅच्यू आहे लॉर्ड हनुमान. तर आता आम्ही सर्व सामान वगैरे घेतलं आहे रूममधून. आता आम्ही निघालो आहे. एक आमचं विषय फिसकटला इकडे टाईम झाल्यामुळे. नीलकंठ धाम, लॉर्ड हनुमान. तर चला. बऱ्याच 250 किलोमीटरचा आम्ही प्रवास करून आता मी आलो आहे सुरतमध्ये. आता हॉटेलमध्ये इकडे जरा जेवतो. दुपारचे वाजल्यात आता 2:30 वाजल्यात. तर बघतो इकडे जेवायला काय चांगलं आहे. तर आता
सगळ्यांची रिएक्शन. फायनली आता आम्ही विरार मध्ये एंटर केलंय, आमच्या विरार नगरीमध्ये एंटर केलंय. काम 5 दिवस आम्ही नाद केलाय, नाद करते का यायलाच लागते. आता पुढच्याला MP ला जायलाच लागते. काय बोलते मध्य प्रदेश. तर फायनली आता आम्ही पोचलो आमच्या घरी, आमच्या गावात. आमचा प्रवास सुखाचा, सुखरूप, आनंदाचा झाला. मजा केली पक्की. मस्त देवदर्शन केलं, सगळं ओके मध्ये फाईन झालं. आणि आमचं स्वागत करायला इकडे आले आहेत आमचे किरू भाऊ आणि आता योगिता भाई. काय रे भाई आले आईले आईलो